नमस्कार मित्रांनो, मी गणेश. स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमचे जर फोटो जे मेमरी कार्डमधील फोटो आहे ते डिलीट झाले असतील आणि मित्रांनो तुमचा जर मोबाईल रिसेट झाला असेल त्यावेळेस डिलीट झालेले जे फोटो असतील तर ते कितीही 10 वर्षापूर्वीचे किंवा 12 वर्षापूर्वीचे किंवा काही वर्षापूर्वीचे जे फोटो असतील ते डिलीट झालेले असतील तर मित्रांनो ते फोटो कशाप्रकारे परत घ्यायचे तर याबद्दल मी आज तुम्हाला पूर्ण माहिती सांगणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण पहा. तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे तर इथं गुगल फोटोज ही तुम्हाला ॲप्स पाहायला मिळते. तर या ॲप्सवर तुम्हाला इथं ओके करायचं आहे. तर इथं ओके केल्यानंतर मित्रांनो ही ॲप्स तुमची इथं उघडून जाईल. तर इथं ही ॲप्स उघडल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं लोगोवर ओके करायचं आहे. इथं लोगोवर ओके केल्यानंतर इथं तुम्हाला तुमच्या कोणत्या जीमेल आय डीचे इथं फोटो वापस परत घ्यायचे आहे तर ते जीमेल आय डी तुम्हाला इथं ओके करून घ्यायची आहे. तर मित्रांनो मला या जीमेल आय डीचे फोटो इथं रिकवर करायचे आहे. तर मी इथं ही जीमेल आय डी लॉग इन केलेली आहे आणि मित्रांनो इथं तुम्हाला फोटो सेटिंग हे ऑप्शन दिसते, तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे. मित्रांनो इथं तुम्हाला बॅकअप हे ऑप्शन दिसते, तर हे तुम्हाला इथं ओके करायचं आहे याच्यावर. आणि इथं ओके केल्यानंतर हे जर तुमचं ऑफ असेल तर तुम्हाला इथं ऑन करून घ्यायचं आहे. तर इथं ऑन केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर असा इंटरफेस तुम्हाला पाहायला मिळेल. तर मित्रांनो इथं तुम्हाला बॅकअप क्वालिटी हे ऑप्शन दिसते, तर याच्यावर ओके करायचं आहे. आणि इथं तुम्हाला स्टोरेज सर्व्हर हे ऑप्शन दिसते, ओरिजिनल क्वालिटी ऑप्शन दिसते, एक्सप्रेस हे इथं नाव दिसते. तर तुम्हाला इथं ओरिजिनल क्वालिटी याच्यावर तुम्हाला ओके ठेवायचं आहे, कारण की मित्रांनो तुम्हाला ओरिजिनल फोटो इथं रिकवर करायचे आहेत, परत घ्यायचे आहे. तर मित्रांनो ज्या साईजमध्ये ते असतील ते इथं रिकवर होऊन जातील. तर मित्रांनो हे तुम्हाला ओरिजिनल क्वालिटीवर ओके करायचं आहे. तर मित्रांनो तुम्हाला मोबाईल डाटा यूज या ऑप्शनवर ओके करायचं आहे. तर इथं ओके केल्यानंतर मित्रांनो तुमचं हे अनलिमिटेडवर ओके असेल. तर मित्रांनो याने काय होते की तुमचा डाटा इथं पूर्णपणे इथं बॅकअप होऊन जातो. तर मित्रांनो तुम्हाला ही चूक करायची नाही. तुम्हाला इथं 30 MB दिसते, तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे. कारण की मित्रांनो 30 MBवर ओके केल्यानंतर तुमचं बॅकअपसुद्धा दररोज होत राहील या फोटोंचं आणि तुमचा डाटा पूर्णपणे न जाता इथं 30 MB डाटा इथं दररोज वापरला जाईल मित्रांनो या ॲपसाठी. तर मित्रांनो तुम्हाला 30 MBवर ओके करायचं आहे. आणि मित्रांनो हे तुम्हाला 2 ऑप्शन दिसेल, बॅकअप व्हिडिओ ओव्हर डाटा आणि बॅकअप वाईल रोमिंग. तर हे सुद्धा तुम्हाला ऑन करून घ्यायचं आहे, कारण की मित्रांनो हे केल्यानंतर तुमचं एकदम इथं दररोज थोडं इथं बॅकअप बनत राहील. तर मित्रांनो ही सेटिंग तुम्हाला करून घ्यायची आहे. आणि मित्रांनो इथं तुम्हाला खाली बॅकअप डिव्हाइस फोल्डर हे ऑप्शन दिसते, तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे. आणि इथं ओके केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्या मेमरीमधील इथं वेगवेगळे ऑप्शन पाहायला मिळतील. तर इथं तुम्ही बघू शकता इंस्टाग्राम, पिक्चर्स, रिमूव्ह, विजिट, स्क्रीनशॉट, शेअर मी. तर हे ऑप्शन वेगवेगळे पाहायला मिळतात. तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या नावाचं ऑप्शनसुद्धा इथं तुम्हाला पाहायला मिळेल. तर मित्रांनो इथं तुम्हाला काय करायचं, तुमच्या मोबाईलचं जर ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळत असेल तर ते सुद्धा तुम्हाला ऑन करून घ्यायचं आहे. आणि मित्रांनो इथं तुम्हाला जे फोटो इथं रिकवर करायचे आहेत, परत घ्यायचे आहे, तर इथं डाउनलोडमधले मला रिकवर करायचे आहेत, तर हे मी ऑफ आहे तो ऑन करून घेतो. आणि मित्रांनो इथं इंस्टाग्राम ऑफ आहे तर इथं मी ऑन करून घेतो. आणि पिक्चर्स ऑन करतो, रिमिनी इथं ऑन करतो. कारण की मित्रांनो तुम्हाला जेही इथं ॲप्समधील इथं फोटो रिकवर करायचे आहेत तर हे तुम्हाला ऑन करून घ्यायचे आहेत. तुम्ही सर्वसुद्धा इथं ऑन करू शकता, कारण की मित्रांनो ऑन केल्यानंतर तुमचा जे फोटो इथं डिलीट झालेले असतील, व्हिडिओसुद्धा इथं डिलीट झालेले असतील, तर इथं परत येऊन जातील. तर मित्रांनो ह्या सेटिंग तुम्हाला करून घ्यायची आहे. आणि मित्रांनो हे सर्व झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, तर इथं तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, तुमचे पुन्हा कधीही आलेल्या टाईममध्ये जर तुमचे कधीतरी इथं फोटो डिलीट होतील तर तुम्हाला काय करायचं आहे, तर इथं लोगोवर ओके करायचं आहे. आणि मित्रांनो ही जीमेल आय डी जी माझी आहे, जी इथं आहे दिसत आहे, अशा प्रकारे तुम्ही ज्या जीमेल आय डीवर फोटो असतील तुमचे, तर ती जीमेल आय डी तुम्ही कधीही कॅम्प्युटर, लॅपटॉपमध्ये किंवा कोण्याही दुसऱ्या मोबाईलमध्ये ही जीमेल आय डी उघडून इथं तुमचे फोटो रिकवर कधीही करू शकता. तर मित्रांनो फोटो रिकवर कसे करायचे याबद्दल मी तुम्हाला
माहिती पूर्णपणे सांगितली आहे. तर मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला व्हिडिओ समजला असेल आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर मित्रांनो, भेटूया अशाच महत्त्वपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये.